मार्केट खाली आलं की लोक पॅनिक होतात आणि लगेच विचारतात रिटर्न नाहीये आता काय करायचं. मित्रांनो, मार्केट खाली जाणं म्हणजे नुकसान नाही, ती फ्युचर प्रॉफिटसाठीची तयारी असते. इन्व्हेस्टमेंट सुरू करताना काही लोक एकदम ॲग्रेसिव्ह असतात. ते म्हणतात आता आम्ही 10-15 वर्ष अजिबात बघणार नाही. पण 6 महिने 1 वर्ष झालं आणि मार्केट थोडं खाली आलं की पुन्हा विचारतात की रिटर्न्स का नाही आले. त्यात त्यांचा दोष नाहीये, हा मानवी स्वभाव आहे. पण लक्षात ठेवा, या स्वभावावरच आपल्याला मात करायची आहे. 12% परतावा म्हणजे दरवर्षी 12% असा नसतो. काही वर्ष 0%, काही वर्ष निगेटिव्ह रिटर्न, तर काही वर्ष डायरेक्ट 20, 30, 40% पण मिळतात. आणि याचं ॲव्हरेज मिळून 12% रिटर्न तयार होत असतो. त्यामुळे जर यंदा मार्केट खाली आहे तर त्याचा पूर्ण फायदा घ्या, अधिक युनिट्स घ्या, कारण जितकं मार्केट खाली तितकं जास्त युनिट आणि पुढे मार्केट वर गेल्यावर तितकाच जास्त फायदा. मार्केट डाऊन असताना SIP थांबवणं म्हणजे सेलमध्ये दुकान बंद करण्यासारखं आहे. लॉस फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही पॅनिक होऊन विकता. म्हणून पॅनिक होऊ नका, सेल करू नका. बघा, मागचं वर्ष निगेटिव्ह होतं म्हणजे पुढचं वर्ष पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे. आणि हा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्यात इन्व्हेस्टेड राहा, नाही तर शेवटी उरेल फक्त रिग्रेट. जर हा व्हिडिओ तुम्हाला आय ओपनर वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मार्केट खाली असताना तुम्ही त्याचा फायदा घेतला का नाही. शहाणपणाने गुंतवणूक करायची असेल तर आजच माझ्याशी संपर्क करा. मी आहे अनुज मुरकुटे, एम फी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. धन्यवाद.